लॉटसाठी ना. हा, चला यानंतर ड्रॉ उडवण्यात येईल. प्रत्येक संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित पाहिजे. त्या विनिंग कॅप्टन हजर राहायचं आहे. पहिल्या दिवसाचा विनिंग कॅप्टन, दुसऱ्या दिवसाचा विनिंग कॅप्टन आणि आता या मॅच मध्ये जो जिंकेल त्याचा कॅप्टन. चला हा आजच्या दिवसाचा अंतिम सामना जो होतोय सत्यम 11 वर्सेस साई श्रद्धा. साई श्रद्धाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले नाणेफेकी जिंकून. सूर्य कशी कामगिरी केली होती. रोहित यांनी मागच्या मॅच मध्ये 2 धावा खर्च करून 4 गडी बाद करण्यात यश आलेलं होतं. आणि पहिलाच चेंडू नो बॉल, नो प्लस 4 असे 5 धावा भेटलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त 5 धावा भेटलेल्या, संघाचा खाता उघडलेला 5 धावेने. परत एकदा चांगलाच स्वीप केलेला आहे आणि हा चेंडू सीमारेखेच्या बाहेर 4 धावा करिता. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती लागले ते 9. एक चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, हा पहिल्या षटकातला स्ट्राईक घेतो तो. परत एकदा चांगला स्वीप मारलेला आणि आज चौकार गेलेला आहे. केदार, सूर्यकशी फलंदाजी केदारच्या बॅटीतून सलग बॅक टू बॅक 2 बाउंड्र्या. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 13वर. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती येते 13. 3 बाद 13. परत एकदा चांगलाचा फटका लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्या पुढे जा सरसावते ती 14वर. 3 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू परत एकदा लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते ती 15वर. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावर तिथे 15. महागड्या षटक आतापर्यंत पाहायला भेटते आपल्याला. एकच धाव भेटेल. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 16वर. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. हा चांगला असा फटका, त्याहून चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 17. एक षटकानंतर 17 धावा. बिनबाद 17. अजून पण 12 चेंडूचा खेळ शेष राहिलेला आहे. 17 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. थोडासा महागडं षटक म्हणावं लागेल, कारण की शाही श्रद्धा यांची गोलंदाजी खूपच चांगली आहे. मागच्या मॅचमध्ये 25 रन डिपेंड केले होते त्यांनी. परत एकदा चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 18वर. पुढचा चेंडू चांगलासा फटका मारलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करताना गोलंदाज. 2-2. वाईट आहे का? नो बॉल. 20. परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू का बॅटवरती आहे. लेग बायच्या रूपात 1 धाव भेटते. धावसंख्या पोहोचते ती 21वर. आता परत सुरेख कशी गोलंदाजी करताना भेटतो बॉलर. चांगलाच बॅट्समॅनला रोखून ठेवले. पहिलं षटक महागडं होतं. 17 धावा आल्या होत्या. 21. परत चांगला स्वीप केलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण. 1च धाव भेटेल. सूर्य कशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. सिंगल वरती रोखून ठेवलाय दोन्ही फलंदाजाला. परत एकदा स्वीप मारता प्रयत्न. वाईट चेंडू.
पुढचा चेंडू ओव्हर द मारा. आता मात्र नो चेंडू, नो बॉल. अतिरिक्त धाव भेटेल एक. धावा संख्या पोहोचते ते 24 वर. गोलंदाजी सुरेख अशी केलेली आहे. आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. धाव संख्या पोहोचते ती चांगला प्रयत्न या ठिकाणी. नॉट आउट आहे. पोचलेला आहे फलंदाज. एकच धाव भेटेल आणि गुड एफर्ट आहे या ठिकाणी. चांगलाच एफर्ट आहे या ठिकाणी. चांगला प्रयत्न खेळाडूचा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते. एका धावती समाधान मानवेल. एक धावेने धावसंख्या पुसते ती 26. 2 षटकांतर धावसंख्या ती 26. 9 धावा खर्च केल्या आपल्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने. सव्वीस. तिसरं षटक आता शेवटचा षटक. तसा वेळ कमी टाकायचा. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. प्लीज वेळेला महत्व द्या जरा. विराट शेवटचा षटक घेऊन येतो तो विराट. केदार स्ट्राईक वरती. ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक घेतो तो की विराट. पहिला चेंडू मला वाटते नो चेंडू, नो बॉल. सत्तावीस. परत एकदा हे पंचानी दाद फेटाळलेली आहे. वाईट चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू ऑप्शनच्या बाहेर. वाईट. वाईट वाचवण्याचा प्रयत्न होता परंतु पंचाने दाद फेटाळलेले आहेत. नावाजले पंच आहेत आमचे अमित आणि बल्ली. चांगली पंचाची भूमिका पार पडतात आतापर्यंत. अचूक असे निर्णय दिलेले आहेत. अजून पण एकही लिगल चेंडू टाकलेला नाही तिसऱ्या षटकामध्ये विराट यांनी. परत एकदा थर्ड मॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू का बॅटवरती आला. निर्धार होतो चेंडू. शेवटचे 5 चेंडू. मात्र आता षटकार. केदारने षटकार ठोकला. विकेट. गडी पहिला गडी बाद होतोय. 27 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय केदारच्या रूपात. केदार बॅक टू द पवेलियन. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो. पुढचा चेंडू. चांगला चेंडू पायावरती आदळलेला आणि लेग बायच्या रूपात एक धाव भेटलेली आहे. स्ट्राईक जाते ते विवेककडे. धावसंख्या पोहोचते ते 28 वर. 29. 3 चेंडूचा खेळ राहिलेला आहे.
त्या मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. धावसंख्या पोहोचती 30 वर. थोडस खराब क्षेत्ररक्षण, जेणेकरून 4 धाव भेटलेले आहे. 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचती ती 34 वर. दोन चेंडूचा खेळ राहिलेला आहे. 34 धावा. परत एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर. 35 धावा. चांगला असा फटका, त्याहून चांगला असा क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटेल. एक धावेने धावसंख्या पोहोचती 36 वर. शेवटचा चेंडू या इनिंगचा. परत एकदा खराब चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट. 38 धावा. 37. परत एकदा वाईट. आता मात्र 38 धावा झालेल्या आहेत. थोडसा महागडं षटक टाकताना विराट, आणि हा षटकार ठोकलेला आहे. गडी बाद झालेला आहे 38 धावेवरती. आणि 39 धावांचं आव्हान आहे. 13-39 म्हणजे 13च्या सरासरीने ह्या धावा उभाराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी, फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. 18 चेंडू आणि 39 धावा. हॅलो, 3 टीम आहेत, त्याच्यामध्ये आता लॉट्स पाडण्यात येत आहेत. त्यामध्ये आहेत एक विनर टीम साई एचे क्लब कोरापाडा सातिवली आणि दीक्षिता 11 या 3 टीम्स आहेत. आणि विनर्स टीम्स या 3 टीममध्ये लॉट्स पाडण्यात येत आहेत. प्रतिनिधी आहेत सर्व. ये दोन टीमचे मी प्रतिनिधी, 3 टीमचे प्रतिनिधी यांना बोलवतोय. कृपया त्यांनी लॉट्ससाठी इथे यायचं आहे. दरम्यान 2 ज्या टीम आहेत त्या 2 संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. गोलंदाज विवेक सामना करतील. फलंदाज तीन षटकांमध्ये 39 धावांचं टार्गेट आव्हान दिलेलं आहे. आणि पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर खणखणीत स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चौकार. 4 धावेने मात्र संघाचं खातं उघडतंय.
बॅट्समनचं खातं उघडतंय. मी पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतोय की विनर संघ आणि आता 2 संघ आहेत त्यांनी लॉटसाठी यायचंय. पुन्हा एकदा विवेक बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज. अतिशय सुंदर फटका, तेवढी चांगली फिल्डिंग. स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय सुंदर फिल्डिंग. या फिल्डरसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या झाल्या पाहिजेत. एकाच धाव्यावर समाधान. जिथे चौकार होता तो चौकार निश्चितपणे इथं अडवला गेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विवेक. अटीटीचा सामना असेल, चेंडू गणित समीकरण असेल. अतिशय सुंदर चेंडू, परंतु पंचांचे मात्र समांतर हवे हात उंचावत आहेत. वाईटची घोषणा होते. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 6. 39 धावांचं आव्हान असताना सुरुवात तर चांगली आहे. सत्यम 11. पुन्हा एकदा वाईट. प्रति षटकामध्ये 13 धावाची सरासरी असताना गोलंदाज मात्र अवांतर वाईटची खैरात करतोय. लगातार 2 चेंडू वाईड फेकले गेलेत ते विवेकच्या मार्फत. आता मात्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ बिघडलेली दिसते. डाव्या अष्टेच्या बराच बाहेर गेलेला चेंडू निश्चितच वाईट. 2च चेंडूची समाप्ती झाली आणि धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 16 चेंडू आणि 31 धावा असं आव्हान आता मात्र सत्यम 11च्या समोर असेल. आणि साई सद्दाला मात्र कमबॅक करावं लागेल, फाईट करावी लागेल. विवेक याची मात्र लाईन अँड लेग बिघडलेली वाटते. पुन्हा एकदा विवेक. हा अतिशय सुंदर चेंडू. चेंडू काही फलंदाजाला समजला नाही. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराची वेध घेतो, मात्र एक लेग बाय मात्र काही थांबू शकत नाही. एकाच धाव्यावर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागलं. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आता मात्र खणखणीत फलंदाज. एक चौकार, एक सिंगल, 5 धावेवर खेळत असलेला हा फलंदाज सामना करेल विवेकचा. लगातार एक सुंदर चेंडू. नो बॉल. यॉर्कर लाईन टाकण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा प्रयत्न हुकला आणि चेंडू सरळ पिचच्या बाहेर गेला. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते 10 वर. 39 धावांचं आव्हान असताना सुरुवात चांगली आहे. 10 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. एक रन. धावसंख्या 11. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आणि सरासरी जी 13ची आहे ती गाठण्याचा प्रयत्न सत्यम 11. विवेक. सुंदर मारला चेंडू आणि मिसफील्ड. अतिशय खराब फिल्डिंग. चेंडू क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून मोठी चूक झाली आणि खणखणीत चौकार. इथे ग्राउंड लेवलचे शॉट्स असतात, त्याच दर्जाची फिल्डिंग करावी लागते. जोरकस शॉट मारले जातात आणि या शॉट्स अडवण्याचे प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाले पाहिजेत. एक मोठी चूक मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून झालेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा हुकतोय, मिस होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 16 वर. 12 चेंडू 23 धावांचं आव्हान. बघूया बॉलिंग मार्कवर घेतोय. फलंदाजीची नावं सांगा ना आम्हाला. फलंदाजीची नावं सांगा. बॅटिंग कोण करते? बॅटिंग
बॅटिंगचे नाव सांगा ना. बॅट्समन्स नेम. सूरज, पवन. सूरज आणि पवन यांनी एक चांगली सलामी दिलेली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावसंख्येपर्यंत पोहोचवले आपल्या संघाला. आता 12 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान. हा चेंडू मारलाय, बघूया. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू स्विंग झाला तो, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षणाने अडवला. अतिशय चांगली फिल्डिंग म्हणता येईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल सूरज आणि पवन याला. 17. कृपया एक्साइड होऊ नका आणि एक्साइड झाल्यानंतर मैदानाच्या आत जाऊ नका. पवन अतिशय सुंदर फलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी. थांबल्यानंतर थोडासा थांबतो आणि नंतर टाकला जातो. चेंडू समजत नाही फलंदाजांना आतापर्यंत. 2 चेंडू टाकले गेलेले आहेत या गोलंदाजाकडून. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आणि अतिशय सुंदर फिल्डिंग. मंथन यांनी याच्याकडून अतिशय सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगले फिल्डिंग म्हणता येईल. चौकार निश्चितच अडवला गेलेला आहे. 3 चेंडूवर फक्त 3च धावा दे. मला वाटते मॅच थोडीशी मंद करण्यात यशस्वी हा गोलंदाज. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू लागतोय शरीर यष्टीला आणि 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. मॅच मध्ये परत आणलाय आणि अतिशय सुंदर फटका. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला कुठलाच चान्स नाहीये. खणखणीत चौकार येतोय तो बॅट्समनच्या. 7 चेंडू 15 धावा. 4 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु 5व्या चेंडूवर एक खणखणीत चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला गेलाय आणि धाव संख्या मात्र 4 ने भरकन वाढते. धाव संख्या पोहोचते ती 24 वर. अटीतटीचा सामना, गटातील सामना आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु कुठलाच चान्स नाही आहे आणि एका धावेनंतर धाव संख्या पोहोचते ती 25 वर. आता मात्र अतिशय रंगत वाढलेले है. क्रिकेट के जो दर्दी प्रेक्षक है उनको दिलों की धड़कन बढ़ती हुई, दोनों टीमों की जो प्लेयर्स हैं और प्रेक्षक में जो बैठे हुए हैं वो सबकी दिलों की धड़कन धक 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 होती जा रही है. 6 चेंडू आणि 14 धावा हव्यात. 23 धावा 12 चेंडू आव्हान असताना दुसरं जे षटक हाताळलं होतं ते अतिशय सुंदररीत्या हाताळलं. फक्त 9 आणि 9च धावा दिल्या आणि शेवटच्या गोलंदाजाला 14 धावा ठेवलेल्या आहेत. आणि या 14 धावा तो डिपेंड करतोय की बॅट्समन ह्या 14 धावा करतात की ते पाहण्यासाठी पुढचं षटक आपल्याला पाहावं लागेल. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो रोहित. दोन्ही सलामीचे फलंदाज अतिशय सुंदर फलंदाजी दोघांकडून होते. बघूया. आणि अतिशय सुंदर फिल्डिंग, एक्स्ट्रा पॉइंट या दिशेने केलेली सुंदर फिल्डिंग. एकच धाव. आता मात्र चेंडूचं आणि धावांचं समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 13 धावा. कोण जिंकेल, शाही सद्दा की सत्यम 11? इथल्या ग्राउंडचे अजित मामाने सट्टा लावलेला आहे यावर. पवन स्ट्राइक पे
और गेंदबाज है रोहित. दोन्ही साम आणि हा मात्र थोडीशी चुकी होते. नो बॉल असताना मात्र बॅट्समन कडून मोठी चुकी होते. ह्या चेंडूवर कट किंवा 1-2 धावा जर काढल्या असतात तर निश्चितच धावांचं समीकरण थोडंसं बदललं असतं. आता मात्र धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 5 चेंडू 12 धावा. पब्लिक कौन जीतेगा कौन हारेगा? दक्षिता इलेव्हन्स आपला प्रतिनिधी लॉटसाठी यायचं आहे. ऑफिशियल लास्ट कॉल असेल हा. रोहितवर मात्र निश्चितच दडपण असेल. फलंदाज मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 5 चेंडू 12 धावा. हा रिव्हर्स शिफ्टचा शॉट पॉइंट्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मारलेला निश्चित खणखणीत चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्येचं समीकरण बदलत आहे. आता मात्र 4चा पाडा येतो. 4 दुनी 8. फास्ट घाई करा. नो मीटिंग्स प्लीज. आपल्याला सामने लवकरात लवकर खेळवायचे आहेत. कृपया नो मीटिंग्स. रोहित बॉलिंग मार्कवर निश्चितच दडपण आलं असेल. हा चेंडू चांगला टाकला होता पण तितक्या चांगल्या रीतीने रिव्हर्स शिफ्टचा शॉट जो पवन याच्याकडून खेळला गेला आणि निश्चितच त्याला पर्यायच नव्हता. निश्चितच खणखणीत चौकार पवनच्या बॅट्समधून निघाला आणि धावांचं समीकरण मात्र बदललं. 4 चेंडू 8 धावा. आणि हा मात्र एक चेंडू सुंदररीत्या हाताळला गेला आणि या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं पवन याला. आता मात्र नवीन फलंदाज. कधी कधी काय होतं छोटू मात्र नवीन फलंदाज असेल त्याच्यावर दडपण असेल. पवनने मात्र ही मॅच जिंकूनच बाहेर यायला पाहिजे होतं पण ऐन वेळी त्याने आपली विकेट टाकली. नवीन फलंदाजाला चेंडू समजण्यास मुश्किल होत असते. अशा वेळेस मैदानावर जे उपस्थित फलंदाज असतात त्यांनी ही मॅच जिंकणे गरजेचं असतं आणि एक मोक्याच्या क्षणी इथे मात्र विकेट गडी गमावला आहे. पवनच्या रूपाने अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत झाली होती. पुन्हा एकदा चेंडूचं समीकरण बदलतंय. 3 चेंडू 8 धावा. समांतर कधी तराजू इकडे झुकतोय कधी तराजू साई सद्दाच्या दिशेने तर कधी तराजू सत्यमच्या दिशेने झुकतोय. मात्र रोहित याची सराहना करनी पड़ेगी. काफी अच्छी गेंदबाजी अब तक उन्होंने तो की. एक चौकार खाया था मगर उसके बाद कम बैक करके बोल्ड निकाला पवन को. आणि खणखणीत चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट. रिव्हर्स शिफ्टचा शॉट. 2 चेंडू 4 धावा. खणखणीत चौकार पिंटूच्या बॅट्स मधून निघालेला. 2 चेंडू 4 धावा. महत्वाचा क्षण आहे. थोडासा टीम मीटिंगला थोडासा वेळ दिला पाहिजे. 1-2 मिनिट्स. महत्वाचा क्षण आहे. गटातून निघणारा सामना आहे. कुठेतरी रणनीती बनवली पाहिजे. त्यामुळे थोडासा वेळ दिला आयोजकांनी. दक्षिता इलेव्हन्स आणि विनर संघाचे एक दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी जो सामना चालू आहे. 2 चेंडू. आता मात्र गोलंदाजाच्या हृदयामध्ये धडके असेल. पिंटू मात्र ऑन फायर. 2 चेंडू 4 धावा. या चेंडूवर मात्र निश्चितच सामन्याचं गणित असेल समीकरण असेल. या चेंडूवर जर निर्धाव गेला 1 धाव गेला तर निश्चितच सामन्याची रंगत चुरस अतिशय वाढाल. आणि हा चेंडू थोडासा खराब आणि बघूया जोरदार अपील होत आहे आणि पंचाने मात्र निश्चितच हवेत बोट उंचावलेला आहे आणि फलंदाज
पिंटूच्या रूपाने आउट होतोय. एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस करावा लागेल. एक चेंडू 3 धावा. पिंटू याची जागा घेण्यासाठी फलंदाज जातोय. फलंदाजी मार्क्सवर. सारंग मित्र मंडळ आयोजित वाई वाळवादेवी चषक अंडरआर्म क्रिकेट 2026 चा थरार सामना पाहताय. गटातून निघतानाचा सामना आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सामना. लोगों की सबकी दिलों की धड़कनें बढ़ाते हुए आज ये जो मैच चल रही है. पिंटू याची जागा करण्यासाठी जातो फलंदाज सत्यम. सत्यम को कुछ दिखाना पड़ेगा, करना पड़ेगा. सत्य ही सत्य है. एक बॉल में 3 रन. सत्य को सत्य दिखाना पड़ेगा. आता गोलंदाज कुठला चेंडू हाताळेल. शॉट यॉर्कर की गुड लेंथ बघूया. दोघांवर दडपण. दडपणाचा सामना या शेवटच्या क्षणी दडपणाचा सामना फलंदाज किंवा गोलंदाज करेल तिथेच उच्चतम क्रिकेट घडले जातात. रोहित तू सत्यम बघूया. एक चेंडू 3 धावा. मजा आली मॅच मध्ये. आणि हा सामना मात्र निश्चितच साई श्रद्धा या संघाने विजयी झालेला आहे. अतिशय रंगतदार सामना, रोमांचकारक सामना. मजा आली सामन्यामध्ये आणि डोळ्यांचे पारणे फेडण्याचं काम मात्र सामन्याने केलेलं आहे. सत्यम 11 जरी हरले असेल तरी दोन्ही संघांनी जो खेळ दाखवला, जी रंगत दाखवली, अतिशय प्रेक्षकांना मजा आली. धन्यवाद.